संगमनेर शहरालगत असलेल्या कासारा दोमाला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझा भाऊ कुठे आहे असा सवाल करत दोन तरुणांनी एका 26 वर्षीय तरुणीवर अमानुष हल्ला केला. पीडित तरुणी ही आपल्या घरात भाऊजाईसोबत असताना आदिनाथ वाळके आणि सूरज वाळके हे दोघे घरात घुसले. यावेळी त्यांनी तुझा भाऊ संकेत कुठे आहे अशी विचारणा केली. तरुणीने मला माहीत नाही असे सांगताच दोघांनी संतापाच्या भरात तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर तिचं डोकं भिंतीवर आपटून तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. मी काल घरी येते असताना शेजारील दोन माणसे घरी येऊन मला मारहाण करून गेलेत. त्याच्या मागचे कारण त्यांनी फक्त विचारले की भाऊ कुठे आहे. याच्यावर त्यांनी माझे भिंतीवर डोके आपटले आणि चाकूने माझ्यावर वार केले. त्यांचे नाव आदिनाथ वाळके, सूरज वाळके चाकूने वार केले आणि आदिनाथ वाळकेने पोटात लाथाबुक्क्यांनी मारले, खाली पाडले. पोलीस स्टेशनला त्यांनी केस नाही घेतली लवकर. मागणी आता शिक्षा झाली पाहिजे त्या दोघांना. कारण काहीच नाही, फक्त विचारलं भाऊ कुठे आहे. मी बोलले मला नाही माहित कुठे आहे ते. या घटनेनंतर पीडित तरुणीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोपही तिने केला आहे. दरम्यान या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परस्पर विरोधी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे मागील महिन्यात खांबे गावातही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. त्यामुळे तालुक्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा हल्लेखोरांवर वचक कधी बसणार असा संतप्त सवाल आता संगमनेरकर नागरिकांकडून केला जात आहे. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.